आज आमचा कुक रोहन गाडी करणार सहकार्य मामा आणि बाकीचे सवंगडी मदती केलेले हे लीडर फ्लॉवर सोडताना तर इकडे या साईड का बघतास तुम्ही तर जेवणाची तयारी इकडे चालू आणि पटकन ना अरे का हे काय आहे ह्याच्यामध्ये काय आहे आणि ह्याच्यामध्ये भात आहे ना हा म्हणजे बनवायचा म्हणजे ते तर पाणी ना मित्रांनो तापत ठेवलं इकडे आहे तर जेवणाची तयारी आहे आणि आपण हे जेवण ना घेऊन बीचवर जाणार आहोत तर अजून काय प्रोसेस मित्रांनो जेवणाची अजून झाली नाही कंप्लीट तर इकडे आपण भात टाकता शिजो तांदूळ हा तांदूळ जेवण करता हा आज घरंती आहे ना तर आज छान असा ना मित्रांनो आपण बीचवर ना जेवण आम्ही हायनाच करून घेऊन जाणार आहोत तर तिकडे किचन मध्ये जेवणाची मित्रांनो प्रोसेस चालू असा आणि इकडे आपली मंडळी इकडे बघतात पत्त्याने खेळतात तर मगाशी मित्रांनो तुमका तांदूळ आपण शिजत घातलेले दाखवले होते आणि आता इकडे ना भात परतून घेता पल्लूने इकडे मगाशी आपण मटर त्याच्यानंतर इकडे फ्लॉवर वगैरे आपण सोलीत होता मी नाही केलं झाला आता फोडणी दिला का ते जायपर्यंत मुरतो मग तर भाताचा ना वास बघूनच म्हणजे सुनून एकदम आम्ही आपण इकडे किचन मध्ये आणि पल्लू फेमस हा बिर्याणी बनवू बिर्याणीची व्हिडिओ बघितला आमचो गावचो तर मित्रांनो आपण आता चालला आहोत नवापूर बीच का आणि इकडे प्रमोद दादा बघता इकडे पुलाव घेऊन पुलावचं टोप घेऊन मित्रांनो चालला आहो मी इकडे ए राधाई मथुरेच्या बाजाराई चालली तर मित्रांनो जेवण वगैरे ना आपण आता ना गाडीच्या ना या डिक्कीमध्ये आता आपण लोड केला रिक्षाला घे इकडे मयूरदा रिक्षाला घे इकडे अरे इकडे बसल्यास की मागे ए बंदे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर चला आपण इकडनं आता निघाला तर इकडे बघताच तुम्ही कुणाल आहे नवरदेव त्याचबरोबर इकडे बंड्या
बीचच्या मार्गावर दाखवायला. हा इकडे आदित्य हा, गोटू इकडे, कनक आहे इकडे, इकडे डीजे 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 सारखाच नाचतो. तर मित्रांनो आपण गाडी थोडीशी थांबवला कारण दुकानावर काही गोष्टी घ्यायची होत्या, त्यासाठी आपण गाडी थांबवला आणि वारो बऱ्यापैकी मस्तपैकी निघालो होतो. गाडी ओपन करून लावतो, दार पाहतो. एसी पण चालू होतो मगाशी, पण थोडंसं आता बंद करून ठेवला. तर चला पटापट घेतला नाही तिकडे सामान. गाडी घेऊन कुठे आले? तर मित्रांनो आता आपण पोचला असाव बोईसरच्या या नांदगाव बीच का, आणि आपण पुढे ब्लॉगचं मित्रांनो इंट्रो करतो त्यावेळी आपण काय बोलला होता माहित आहे. तर नवापूरच्या या नांदगाव बीच का, पण मित्रांनो नवापूर बीच वेगळो असा आणि नांदगाव बीच वेगळो असा. तर आता फायनली आपण पोचला इकडे, प्रवेश केला इकडे नांदगाव बीच का, आणि पूर्णपणे इकडे झाडा बघतात ना मित्रांनो, छान अशी ना माडाची तुमका इकडे झाडा दिसत, म्हणजे नारळाची. तर चला पहिली अगोदर ना आपण गाडी पार्किंग करून घेऊया, आणि गाडी लावूक मित्र म्हणजे पार्किंग करून बरीचशी जागा असा, तुम्ही समोर बघतास. तर आणखीन एक आपली गाडी पाटणा येणार असा. तर चला आधी पटापटनात आपण गाडी लावून घेऊया, म्हणजेच पार्किंग करून घेऊया. शुभ दुपार मित्रांनो, नमस्कार. मी मोरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता दुपारचे नाही म्हटलाच ना तर 1:30 वाजून गेले आहेत, आणि आपण इला काय माहिती इकडे नवापूरच्या इकडे नांदगाव बीच का. तर छान असो बीच असा, आणि थोडंसं मी एक्सप्लोर करून दाखवीनच. दुपारी बोललो आम्ही, सकाळचा काय प्लॅन नव्हता आमचा काय, तर पाहुणे आले तो कार्यक्रम वगैरे झालो, आणि बोललो आता काय करूया, दिवस तर बोललो असंच जाणारा. तर बोललो आपण घरीच जेवण ना करून जाऊया बीचवर जेवू. तर पूर्ण आपली फॅमिली नवरदेव आपलं नवीन लग्न झालेला, त्याचबरोबर नवरीबाई आपली, तर अशी सगळी पूर्ण आपण आज या इकडे बीचवर आपण जेव केला. ते थोडक्यात तुमका मी दाखवणार आहे, आणि छान असं बीच बघितले त्या थोडंसं आता लांबून, आणि तुमका पण थोडंसं तो बीच आपलं ह्यो एक्सप्लोर करून मी दाखविनच. तर चला तिकडे गाडीवर दोन्ही पण इलेले आहेत. गाडीतल्या ना ज्या काय सामान म्हणजे जेवणाचं जे काय आपण बनवून आणलेलं ना ते टोप सगळे उतरून घेऊया, जेवूया, आणि छान नंतर मग निवांत ना तुमका मी थोडंसं ना एक्सप्लोर करून दाखवेन. गर्दी कमी आहे मित्रांनो. तर मित्रांनो माझा कसा माहिता, तर निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मला लय आवडता. त्याच्यामुळे बीच असून दे किंवा जंगल सफारी म्हणजे जंगलात जाऊन वगैरे व्हिडिओ वगैरे करणं ह्या मला ना भरपूर आवडतात. तर त्याच्यामुळे ना तुमका मी इकडे घेऊन येलोय, आणि काय माहित आहे माझ्यामुळे तुमका पण ह्यो मित्रांनो बीच अनुभव भेटात. तर तुम्ही पण इकडे येऊ शकतात. तर चला आपण आधी पहिला ना तिकडे जे काय आहे गाडीमध्ये सामान ठेवलं ना ते आधी उतरून घेऊया. तर चला तर मित्रांनो दोन्ही पण गाडी येईल आहेत. तर बीच बघतात ना पूर्णपणे मित्रांनो क्लीन असा बीच, म्हणजे तिकडे आपल्याला जाऊचा. बीच का येऊच्या अगोदर तुमका ना एक गोष्ट दाखवते काय माहित आहे. तर ही बघा, तर ग्रामपंचायत नांदगाव, प्रांत तारापूर, जिल्हा पालघर अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास किंवा कुठल्याही प्रकारची नशा करण्यास सक्त मनाई आहे. तर हे पूर्ण बोर्ड तुम्ही वाचून ना मित्रांनो या बीचवर तुम्ही प्रवेश करा. तर चला, तर मित्रांनो मंडळी आपली ना तिकडे गेल्यात, तर आपण पण जाऊया तिकडे. जेवणाचं जा का साहित्य ना तर तिकडे त्याने नेला न्या. तर गाडी आपण ना जवळच लावला इकडे. तर चला, पिकनिक का गेल्यावर ना ग्रुपमध्ये ना अशी व्यक्ती असता की सगळी मेहनत
तीच करता. तर मामा आमचो मामा बघा इकडे सगळी साफसफाई ना, हा सगळी साफसफाई करून इकडे ना देता. म्हणजे प्रत्येक गोष्टीक ना आमचो ह्यो मामा ना आवर्जून पुढे असता. मामा व्हेरी गुड, कीप इट अप. तर मित्रांनो जेवणाची तयारी इकडे चालू आहे. तर मंडळी बघतात आपली. आमचा घर मोठा, समजलं काय? होय, बिराडा तर वेगळी झाली म्हणून. हा शेजवान चटणी अनुभवते एकदा बघा इकडे हे. तर मित्रांनो हीच तर मजा असता काय माहिती आहे, फॅमिली बरोबर ना एकत्र सोबत जेवणाची. तर चला आता आपण पण आता ना जेवूया, कारण ना जाम भूक लागली या. तर मित्रांनो आता आपण ना जेव बसलो इकडे आहो. तर मंडळी आपली इकडे बघतात सगळी. चलो दाखवा. हा नवीन हो, हा येतो मी पण. हो कसा वाटला तुका फर्स्ट एक्सपिरियन्स? कसं वाटलं तुका बीचवर येऊन सगळ्या फॅमिली बरोबर? चांगलं ना. फणसाची भाजी कमी आहे, आता आपण जाताना करूया, संध्याकाळी करूया फणसाची भाजी. हा हा. तर इकडे नवीन नवरी बाई इकडे या, त्याचबरोबर सुरेखा ताई, आबा, कनक आहे इकडे. हा कनव. त्याच्यानंतर इकडे प्रमोद दादा, आदित्य, बंडू, त्याच्यानंतर इकडे कुणाल, मामा, विजय, हा पल्लू आहे इकडे, काकू आहे इकडे, आणि इकडे दुसऱ्या काकी आहेत इकडे. आणि जेवण कोण आज वाढता माहिती तर गुड्डू. मेन वस्तू कोण राहिली माहिती? हा मेन व्यक्ती कोण राहिली माहिती इकडे तर त्रिशा. बाबू त्रिशू कसा आहे? छान आहे ना. तर मित्रांनो छान असा ना जेवण झालं आपल्या बीचवर. आणि जेवण आपण ना घरनाच बनवून आणला आणि त्या थोडासा कसा प्रिपेअर केला काय माहित आहे. बीचवर इकडे गेल्यानंतर जेवण बनवू देतील का माहीत नव्हता, पण म्हणून आम्ही ना मित्रांनो घरनाच जेवण बनवून आणला. आणि जेवण म्हणजे काय होता, पुलाव होतो, त्याच्यानंतर पापड म्हणजे ते आपले नळीव जे असतात ना ते होतो, आणि लोणचा, त्याचबरोबर गोडी डाळ, भात, बटाट्याची भाजी, असा सात्विक मित्रांनो जेवण होता आपल्या घरी बनवलेला. आणि आता आपण ना जाऊया तिकडे बीचवरती. काय बीच आहे ना, तर आता तिकडे जाऊया. महिला मंडळी तिकडे आहेत पाठीमागे. तर तिकडे ना म्हणजे कसा थोडासा ऊन आहे, तर त्यांना काय सांगितलं की थोड्या वेळाने नंतर किंवा बीचवर यावा, थोडंसं आराम करा. आराम म्हणजे ते पत्त्याने खेळणार, तिकडे पत्त्याचा डाव टाकणार आहेत. तर चला तर आपण थोडंसं दाखवीन आणि थोडंसं ना बीचवर आपण थोडंसं फेरफटको मारणार आहोत. तर जेवण वगैरे झाला आणि पूर्ण पण इकडे ना इकडे माडाची तुमका म्हणजे नारळाची झाडं इकडे दिसतात, माड. आणि या साईड का ना त्रिशा इकडे नवीन काकी बरोबर ना झोको घेतात झोपाळ्यावर. आणि लहान मुलांसाठी पण मित्रांनो खूप छान आहे इकडे स्लायडिंग म्हणजे घसरगुंडी आहे. तर या साईडला बघता तुम्ही. त्याचबरोबर इकडे
त्रिशा इकडे नवीन काकी बरोबर बघा इकडे झोका घेता. हे बा घट्ट पकडा. आणि तसा म्हटलाच ना मित्रांनो, ह्या बीचवर ना बघू गेला असता तशी गर्दी नाही आहे. तर बरीच इकडे पण बघा. तर फुल एन्जॉय घेता मित्रांनो इकडे. बीच वर इलाज ना की तुमका अशा काय गोष्टी दिसतल्यो. तर मित्रांनो तिकडे पोरगे बघा इकडे खेळतात. तर मित्रांनो आपण इला होता इकडे बीचवर आणि बीच बघा पूर्णपणे ना शांत, कोणच नाही आहे इकडे. तर आपण तिकडे होता आणि तिकडनं आता आपण इला बीचवरती. तर मित्रांनो आता आपण ना बीचवरती इलाव आणि तिकडे ना पोरगे खेळत होते, पण थोडासा ना ऊन जास्त असल्यामुळे ना थोडेसे खेळले आणि परत तिकडे गेलेत. आपण जिकडे जेवूक बसला होता ना तर तिकडे गेलेत. तर थोडंसं बोलो ऊन कमी झाला की नंतर परत ते खेळू घेतील. तर आता आपण बीचवरती आहो. तर थोडक्यात तुमका सांगतोय, ह्यो बीच ना मित्रांनो नांदगाव, ह्यो नांदगाव बीच आपलो बोईसर स्टेशनवर ना नाही म्हटला तर तुमका इकडे येऊचा असतात तर टमटम त्याचबरोबर ऑटो बस वगैरे तुमका इकडे भेटतली. शेअरिंग हट टमटम वगैरे ऑटो वगैरे आणि बस पण डायरेक्ट हत तसे बघू गेला तर. आणि तसो ह्यो आणि मित्रांनो तसो ह्यो बीच जर बघू गेलात ना तर भरपूर मोठो हा. आणि आता आपण ना ह्या बीचवर आहो, पण आपल्याशिवाय इकडे कोणच नाही आहे ना. ह्या साईड का कोण आहे एक माणूस, त्याचबरोबर ह्या साईड का कोण नाही एक माणूस. तर आपली मंडळी तिकडे मगाशी खेळत होती तर ते गेले तिकडे वरती. तर मित्रांनो ह्या बीच बद्दल तुमका सांगायचा झाला ना तर बीच ना बऱ्यापैकी मोठो हा आणि बऱ्यापैकी स्वच्छ हा. बऱ्यापैकी स्वच्छ किती म्हटलं माहित हा, तर थोडीशी ना इकडे ना कचरो मित्रांनो हा. कारण काय माहित आहे तो कचरो कोणामुळे, तर असे काही व्यक्ती असतात ना, असे काही माणसं असतात ना, तर त्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे. तर बरेचसे लोक ना खाण्याच्या वस्तू घेऊन येतात. आणि आताच आपण थंय ना एक गोष्ट बघितली आपण, काय माहित आहे तर दोन माणूस ना पियोक बसले होते आणि पूर्णपणे झांगत ते, म्हणजे त्यांना ना उठूची पण ताकद नाही एवढे पियाले ते. त्याच्यामुळे काय माहित आहे आपले हे जे ग्रामस्थ असतील ना या बीचच्या या जवळचे जे काय पंचायत असतात त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ हवा. कारण आपण बीचवर येतानाच आपण त्या फलक बघितला, सूचना फलक, त्या सूचना फलकावर लिहिलेला पण असा की मद्यपानास इकडे मनाई आहे. तरी पण काय काय मंडळी ना इकडे मित्रांनो इकडे येऊन ना हे मद्यपान वगैरे करतात, कचरो करतात. ही मित्रांनो प्रॉपर्टी काय माहित आहे चांगली स्वच्छ आपण ठेवू खावा. पण काय काय जे काय मंडळी आहेत ना त्यांना आपण काय सुधरू शकत नाही. आपण मगाशी पण म्हटलं तर एवढं छान असो ना आपलं निसर्ग दिला देवाना, त्या निसर्गात येऊन तुम्ही मजा मस्ती करा, आनंद घ्या त्या निसर्गाचो. पण असे ना जे काय कृत्य असतील ना, दारू पिणं येऊन निसर्गाच्या ह्याच्यात येऊन, त्याचबरोबर कचरो करणं, या नाही शोभा देत आपल्याक. तर त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ सांगत असतंय. तर असो दे छान असो आपण बीचचा पण थोडासा आनंद घेणार आहोत. थोडासा फक्त ना ह्या ऊन जो काय रखरखता ऊन आणला तर थोडासा कमी होऊन दे. आपली मंडळी तिकडे आहेत, जाऊयात आपण तिकडे. तर बीचवर ना मित्रांनो या बीचवर एक गोष्ट छान अशी केला नाही, म्हणजे ती काय माहित आहे तर इकडे बसोक ना प्रत्येक ठिकाणी असं ना बसोक ना तुमका बनवलेला दिसता. तर इकडे असा, त्याचबरोबर तिकडे हा, तर इकडे बघतास. तर बऱ्याच ठिकाणी असे ना मित्रांनो बसोक ना छान असं ना बैठक त्यांनी मांडलेली असा.
मित्रांनो, नांदगाव बीच का ना तुम्ही आतमध्ये प्रवेश केलात ना, तर इकडनं प्रवेश तुम्ही केल्यानंतर तुमका ना छान असा ना नाव दिसतला इकडे बीचचा. तर नमस्ते नांदगाव. तर या साईडला पण मित्रांनो बसतात, तर बसण्यासाठी ना छान असा बनवला नाही हा. तर मित्रांनो, आपण ना बीचच्या प्रवेशद्वाराच्या इकडनं आपण प्रवेश केल्यानंतर ना तुमका उजवे हाताक तुमका इकडे ना जर तुम्ही खाण्याचे शौकीन असाल ना, तर बरीचशी ना इकडे दुकानं दिसतील, म्हणजे हॉटेल दिसतले तुमका. तर इकडे बघतास. त्याचबरोबर छान असं ना आपल्या ह्या पालघर साईडचं तुमका जेवण तुमका इकडे ना पालघर बोईसर साईडचं ना तुमका इकडे जेवण तुमका छान असा भेटतं. तर बरीचशी मित्रांनो ना इकडे हॉटेल आहेत, स्नॅक्स पण आहेत थोडेसे. तर इकडे स्नॅक्स पण बघतात तुम्ही, तर स्नॅक्स सेंटर वगैरे पण तुमका इकडे भेटले. तर इकडे बघताय साई एकविरा घरगुती खानावळ. तर काय काय मित्रांनो हॉटेल आहेत ना ते थोडीशी बंद असतात. तर इकडे श्री साई स्वामी नांदगाव बीच खानावळ पण इकडे तुम्ही बघतास. तर दादांकडे थोडीशी माहिती घ्याव्या. आता तुमची खानावळ आहे, तर काय सांगू शकता तुमच्या ह्या खानावळबद्दल? तर सकाळी किती वाजता सुरुवात होते? म्हणजे आपला 11 वाजता चालू. म्हणजे नाश्ता वगैरे पण? नाश्ता नाही, आमच्याकडे चिकन मच्छी हां स्टार्टर मिळेल तुम्हाला. चिकन, हां भाकरी, हां राईस, हां. परत पापलेट, दाडा, रावस. अच्छा, दुपारचं आणि रात्रीचं पण. आणि बघायला गेलात तर चिकन थाळी वगैरे कसं काय? चिकन थाळी म्हणजे आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे थाळी सिस्टीम नाही आहे. आमच्याकडे पाव किलो, अर्धा अच्छा किलो अच्छा, असं आहे. त्या हिशोबाने आम्ही देतो. कारण 4-5 लोक असले ना तर त्यांना सोयीस्कर पडते थाळीपेक्षा ते सोयीस्कर. हां, ते घ्यायला. आणि टायमिंग काय आहे आता दुपारचा जेवणाचा टायमिंग काय आहे? आमच्याकडे 10-11 वाजल्यापासून चालू होते ते रात्री 10 वाजे. आम्हाला कधी पण असं. तर मित्रांनो ना इकडे तुम्ही बघताच खानावळ. तर तुमका ना इकडे ऑर्डरप्रमाणे तुमका इकडे ना भेटून जात. पण एक काय माहीत आहे, प्लेट वगैरे असं नाही भेटणार. तुम्ही जर किलो वाईज वगैरे तुम्ही घेतलात ना तर तुमका त्या चांगला पडत. तर दादा धन्यवाद. तर कधी पण येलास ना तर आवर्जून तुम्ही या हॉटेलमध्ये मित्रांनो तुम्ही यावा. तर मित्रांनो तुम्ही जर चायनीज लवर असाल ना तर इकडे चायनीज पण तुमका भेटतात. आणि बरीचशी मित्रांनो इकडे ना हॉटेलला झालेली आहेत. हां, वडापाव सेंटर पण मित्रांनो पण आहेत. आणि काय माहीत आहे आताच्या या म्हणजे बीच वगैरे कॅम्पिंग वगैरे पण मित्रांनो चालू असतात. पण काय माहीत आहे काय काय लोक काय प्रेफर करतात तर केळवा बीच
किंवा अलिबाग साईड का वगैरे पण जातात. पण हे पण मित्रांनो जे ठिकाण आहे ना तर ते मुंबईच्या ना काही तासाच्या अंतरावरच मित्रांनो हे ठिकाण असा. तर एकदा तरी तुम्ही ना ह्या नांदगाव बीचला तुम्ही भेट द्यावा. आणि पूर्णपणे ना कसं इकडे बघू केलं तर पब्लिक कमी आहे. ना तुमका ना आता थोडक्यात ना माहिती दिली तर तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल ना तर आवर्जून तुम्ही इकडच्या ना हॉटेलला तुम्ही भेट देऊ शकता. पूर्णपणे घरगुती मित्रांनो जेवण असतं या. तर मी तर तुमका रिकमेंड करते काय माहीत आहे बाहेरचा खाण्यापेक्षा म्हणजे जास्त करून चायनीज वगैरे लोक भरपूर खातात. पण चायनीज वगैरे खाण्यापेक्षा ना तुम्ही थोडासा अवॉइड करा. तुम्ही प्रेफर काय करा माहीत आहे घरगुती जेवण छान असा. तर दादांकडनं थोडक्यात आपण माहिती घेतलं आणि तुमका पण सांगताय जेवढे काय इन्फॉर्मेटिव्ह जे काय गोष्टी असतील ना मी दाखवेन पण सांगेन सुद्धा. तर चला तुमका आता म्हणजे पोटपूजेचं तर तुमका इकडे दाखवला. थोडंसं ना आपण त्या साईडला जाऊन थोडंसं बघूया काय काय आहे ते ॲक्टिव्हिटी जिथल्या नव्हत काय ते आपण ते सुद्धा बनवून बघूया. तर बीचवर गेल्यानंतर ना आपल्या एक छान असं ना संदेश इकडून आपल्याला भेटता. तर आपली जमीन आपलं भविष्य. तर पूर्णपणे तुम्ही इकडे बघता तिकडे जी प्रिंटिंग काढलेली आहे ना मित्रांनो तर छान असून आपल्याकडे संदेश मित्रांनो भेटलो आपल्याला. तर मित्रांनो या चित्राच्या मार्फत ना आणखीन एक तुमका एक छान असा संदेश तुमका भेटलो असतात. तर छान असे ना इकडे हे भिंतींवर ना मित्रांनो पेंटिंग काढला नाही ते इकडे. त्याचबरोबर ह्या सारखा पण बघता तुम्ही. तर इकडे एक आहे त्याचबरोबर या साईड का. पण काय काय लोक ना तर मित्रांनो आपण भिंतीवर ना छान अशी ना पेंटिंग बघितलं. पण मग ना काय काय लोकांची एवढी कीव येतं ना तर बॅनर किंवा फळ्यावर लिहून म्हणजे जे काय आपण पोस्टर लावतो ना त्याच्यात जे काय नियम वगैरे जे काय लिहिलेले असतात कुठल्याही जागेचे तर त्या जागेचे ते नियम ना मित्रांनो ते फॉलो करत नाही. जंगलात गेले किंवा निसर्गाच्या सानिध्यात गेले किंवा घराच्या बाहेर वगैरे पडले ना तर काय काय लोक ना कचरो एवढं करतात ना तो बऱ्यापैकी. तर त्याच्यामुळे काय माहिती आपण अशा लोकांना आपण कधीच सुधरू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये ना ती भावना ती निर्माण झालेली असतात की आपण बाहेर पडला की कचरो करूचो. त्याच्यामुळे आपण म्हणजे जेवढे जे आपले मित्र सबस्क्राईब मंडळी असतील ना त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे काय माहीत आहे आपण घराच्या बाहेर पडला ना तर थोडेसे आपण ना घराबरोबर आपण घराच्या परिसराची पण स्वच्छता आपण थोडीशी राखीव पाहूया. तर या गोष्टीकडे ना जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष द्यावा. तर मित्रांनो प्रत्येक ब्लॉगच्या मार्फत तुमका मी सांगत असते की माहिती आहे आपण परिसर ना आपण स्वच्छ ठेवू हवा. तर चला आता आपण ना थोडं जाऊया आता बीचवर. तर मित्रांनो आपल्याला निसर्ग काय देता तर बघता असं ते आपले हे मुख्य जीव असतात ना ते किती शांत झोपलेलं बघा. तर झाडं मित्रांनो तुम्ही निसर्ग जर वाचवलास ना तर अशी तुमका सावळी भेटते. तर या साईड का बघतास ऊसाचा रस तुमका ना ताजो इकडे काढून भेटलो. तर थोडंसं ना आपण बीचवरचा ना थोडासा बाहेरचा आपण परिसर एक्सप्लोर केला. आणि इकडे बघताच नाही महिला वर्ग आमचं ना पत्त्याने खेळतात. हे कुठला गेम घ्यायचा आहे 3-2-5. कोण कोण आहे खेळताय कोण कोण आहे तुम्ही. आबा आणि त्रिशाच्या इकडे बघा काय झालं आहे किल्ला बनवता इकडे. अरे धावं एवढी राहणार आहे का त्याच्यावर नाही राहणार आहे. तर चला आपण आता ना जाऊया आपण
बीच वरती तिकडे पोरगे ना खेळतात क्रिकेट. तर मित्रांनो आपण ना बीच वरती होता आणि जाम ऊन लागत होता म्हणून आपण हिला वरती इकडे. तर बंडो तिकडे क्रिकेट खेळत होते ते आणि आता इकडे ना पत्त्याचं गेम परत रंगलो. तर मग अशी 3-2-5 खेळत होती आणि आता तर आता मेंढीकोट खेळतात. पल्लू पत्ते दाखव बघूया. पल्लू पत्ते दाखव. पल्लू पत्ते दाखव बघूया. भांजे आपण का माणूस आहे. तर मित्रांनो पत्त्याचा गेम चालू होतो. थोडस आम्ही स्टॉप केला आणि आईस्क्रीम खाता होता. तर मामांना मका हे फ्लेवर आपण घेतला. ते वरती हात धुतला ना त्यांनी गुड्डून. लवकर बाबू कसा आईस्क्रीम थंड आहे ना. तर मित्रांनो पत्त्यांचा गेम ना बरोच रंगलो होतो आणि बराच वेळ आपण पत्त्याने खेळत होता आणि आता आपण चाललो बीच वरती. तर थोडासा ना ऊन सुद्धा मित्रांनो कमी झाला तर त्याच्यामुळे जाऊया आता तिकडे बीच वरती आणि बीच वरती थोडीशी मजा मस्ती वगैरे करून नंतर मग निघणार आपण खय घरी जाऊ. तर चला बॉल बॅट वगैरे आपण आणला आहो. हा तर चला. तर या बीच वरती ना मित्रांनो तुमका लेडीज जेंट्स तुमका ना बाथरूम पण दिसतला. तर आंघोळीचे 10 रुपये, शौचालयाचे 5 रुपये, मुतारीचे 3 रुपये. तर मित्रांनो मगाशी ह्या बीच वरती कोणच नव्हता आणि आता बघा त्रिशा त्यानंतर आपली घरातली मंडळीत ना मित्रांनो सगळी जण येली आहेत. तर तिकडे पण माणसं काही ना काही दिसतात आणि पाणी आता ना सकाळ म्हणजे दुपार घेते. तर जास्त मजा ना मित्रांनो त्रिशा आमची घेता इकडे. तर आता सगळी मंडळी मित्रांनो ह्या बीचवरती खाली उतारली आहेत. तर मगाशी काय म्हणत आहे आता सकाळी बघितलं तर कोणच नव्हतं आणि आता बरीच मंडळी मित्रांनो वाढली आहेत आणि सकाळी पाणी भरपूर आतमध्ये होता आणि आता इकडे भरती लागली आहे. तर चला पटापटनं जाऊयात आपण खेळूया थोडा वेळ. काय भेटलं का तुला. हा घरी घेऊन चालते. हे बघ हे कसं आहे ते बघा. अरे वेगळंच काहीतरी युनिक आहे. आणि हे काय आहे. आतमध्ये मास्टू आहे. तर सगळे पाण्यात उतरलेत मित्रांनो. हो चला मुळे काढा. मुळे उपळ्यातले मुळे काढा. उपळ्यात आम्ही जायचे काढू मुळे नाही. अरे मला तरी कुठे यायचे. मला पण नाही तिला पल्लूला पण नाही यायचे. हे पाणी नाही उडायचं.
आईवर पाणी इकडे 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 उडव, इकडे उडव. तर पुढे प्रमोद दादा, त्याच्यानंतर आदित्य, गुड्डू. तर मित्रांनो समोर बघतात ना, समोर म्हणजे झूम केले तरी एवढा दिसणार नाही मला वाटतं, पण तरी दाखवते तुमका. तर त्या साईड का तारापूर किल्लो, त्याचबरोबर ना तारापूर अणुऊर्जा प्रकल्प मित्रांनो त्या साईड का. आणि या साईड का बघ सगळी मजा करतात, सगळी फोटोशूट चालू आहे इकडे. आणि पाहिली माझी तिकडे मुळे स्वतः. हा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, उंदीर मामा की, खाण्यापिण्याची. तर पल्लून इकडे बघता समुद्रातनं काय काय गोळा केला ना. ही माझ्या भाज्या फ्राय करून देतले मसाला लावून. आणि तिकडे काय काय आणि हे शोकेस साठी मस्त मस्त बघा कसं आहे. त्याच्यापेक्षा युनिक हे बघ, युनिक आहे. अजून एक आहे. चला चला आता आपण रिलीज करूया. चला तर मित्रांनो, आता आपण ह्या ब्लॉगचा ना शेवट करतोय. आणि शेवट का तुम्ही बघताच आपली पूर्णपणे इकडे फॅमिली आहे, दोघजण तिकडे वेळ घेतात. तर व्हिडिओचा आपण शेवट इकडेच करणार आहोत. आणि काय माहिती आहे मित्रांनो, काय आपल्या फॅमिलीसोबत ना निदान एक दिवस तरी ना एन्जॉय करा. वर्षातले ना एक दिवस किंवा महिन्यातनं एक दिवस तुम्ही ना फॅमिली मिळून ना एक सहल काढण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि जर अशी जर मजा वगैरे फॅमिलीमध्ये असली ना तर वेल अँड गुड. तर चला, व्हिडिओ मी आता हेच आवडतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही आज बघितलं आपण दुपारनंतर म्हणजे जेवण वगैरे आपण घरीच केला होता, साधा सिंपल होता, तुम्ही बघितलात. तर पुलाव वगैरे होतो, त्याचबरोबर डाळ राईस, बटाट्याची भाजी मस्तपैकी अशी होती. आणि घरी न खाता आम्ही बीचवर इकडे येऊन खाल्ला. ती जी काय मजा होती ती काय वेगळीच. तर कसा वाटला तुमका? तर एक नंबर वाटला. तर चला आता मी व्हिडिओ मित्रांनो हे थांबवतोय. व्हिडिओ जर आवडले असेल ना प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका. बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून ना व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि जाताना एक आवर्जून एक गोष्ट तुमका सांगताय, घराच्या बाहेर तुम्ही पडलात ना, जशी तुम्ही घरात परिसरातले तुम्ही जर कशी स्वच्छता ठेवतात तशीच ना तुम्ही ना घराच्या बाहेर पडलात ना तर स्वच्छता ठेवा. जर कचरो वगैरे तुम्ही असाल ना तो कचरो कोणी टाका, बाहेर न टाकता. तर चला. तर मित्रांनो परत थोडंसं व्हिडिओ करताय काय माहित आहे, कारण आपण आउट्रो केलो होतो व्हिडिओचो, पण भेळवालो आपल्याला दिसलो. आणि आउट्रो करताना इकडे आपली मंडळी भेळ घेत होती. आणि काय माहित आहे काय ग पल्लू, बीचवर येलास आणि तुम्ही भेळ नाही खाल्लास, मग काय खाल्लास? हा, तर इकडे आपली पब्लिक होय, कमी पैसे करू सांगते का. तर इकडे आपल्या दादा नाव काय तुझं? हे दादा, दादा नाव काय नाव तुझं? मोनू यादव. बघा बाहेरना पण येऊन मित्रांनो इकडे बिझनेस करता आणि आपली मराठी माणसा. तर चला काय ते तुका नाही दिलं.
अरे जास्त क्लोज झाले पण हा